जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 121 पाहणार आहोत. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणोनी तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ महाभक्त प्रल्हाद याचं उदाहरण देत आहेत. भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपू नावाच्या राजाचा मुलगा होता. हा हिरण्यकश्यपू मोठा पराक्रमी दैत्य होता. त्याला आपल्या शक्तीचा अभिमान होता. त्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले व असे वरदान मागितले की मला ना दिवसा ना रात्री, ना घरात ना दारात, ना शस्त्राने ना अस्त्राने, ना माणसाने ना पशुने, ना खाली ना वर असा कुठेच मृत्यू येऊ नये. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हणून वरदान दिले. या वरदानामुळे तर तो अधिकच उन्मत्त झाला. तो स्वतःला देवापेक्षाही श्रेष्ठ समजू लागला. राज्यात कुणालाही तो भगवंताचं नाम घेऊ देत नव्हता. मीच देव आहे, माझ्याच नावाचा जप करा, माझीच पूजा करा असे तो म्हणू लागला. पण त्याचा मुलगा प्रल्हाद याला तर भगवंताच्या नावाची खूप आवड होती. तो सतत नारायण नारायण असा जप करीत असे. हे हिरण्यकश्यपूला आवडत नव्हते. त्याने सुरुवातीला प्रल्हादाला प्रेमाने समजावून सांगितले, पण तरीही प्रल्हादाने भगवंताचं नाम घेणं सोडलं नाही. तेव्हा मात्र हिरण्यकश्यपूला राग आला आणि त्याने आपल्याच मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा अनन्वित छळ केला, पण तरीही प्रल्हादाने भगवंताचं नाम घेणं सोडलं नाही. प्रत्येक संकटात भगवंताने त्याचं रक्षण केलं. हिरण्यकश्यपूने त्याला कडावरून खाली फेकले, उकळत्या तेलात टाकले, अग्नी जाळण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायी दिले, पण प्रल्हाद जराही घाबरला नाही. तो मुखाने सतत नारायण नारायण असा जप करीतच होता. त्याची ती एकनिष्ठ भक्ती पाहून भगवंताने त्याचे प्रत्येक संकटात रक्षण केले. जेव्हा हिरण्यकश्यपूने बघितले की हा प्रल्हाद कशालाच घाबरत नाही, तेव्हा त्याने प्रल्हादाला विचारले, कुठे आहे तुझा भगवंत, मला दाखव. त्यावर प्रल्हाद म्हणाला, तो तर सर्व ठिकाणी आहे, तो नाही अशी जागाच नाही. तेव्हा समोर एक खांब होता. त्या खांबाकडे पाहून हिरण्यकश्यपूने विचारले, या खांबात आहे का तुझा भगवंत? प्रल्हाद म्हणाला, हो, तो या खांबात सुद्धा आहे. तेव्हा हिरण्यकश्यपूने रागारागाने त्या खांबावर प्रहार केला. तेव्हा जोराने कडकडाट झाला आणि त्या खांबातून नरसिंह प्रगट झाले. त्यांचं अर्ध शरीर हे माणसाचं आणि अर्ध शरीर सिंहाचं होतं. त्या नरसिंहाने हिरण्यकश्यपूला ओढतच दाराजवळ नेले आणि उंबरठ्यावर बसून त्याला आपल्या मांडीवर घेतले व आपल्या हातातील नखाने त्याचं पोट फाडून त्याचा वध केला. यावेळी ब्रह्मदेवाने जे वरदान हिरण्यकश्यपूला दिले होते त्या सर्वांचं तंतोतंत पालन करून भगवंताने हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाचं रक्षण केलं. आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता भगवंत सिंह झाला. पुढे समर्थ म्हणतात की नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. समर्थ म्हणतात की ज्यावेळी हिरण्यकश्यपूचा वध झाला त्या वधानंतरही
नरसिंहाचा राग काही केला शांत होईना. ते अतिशय संतप्त झाले होते. अशा नरसिंहाच्या सर्वांगातून भयंकर ज्वाळा निघत होत्या. त्यावेळी भगवंताला शांत करणे अत्यंत अवघड काम झाले होते. कुणाची हिंमत त्यांच्यासमोर जाऊन त्यांना शांत करण्याची होईना. त्यावेळी प्रल्हादाने ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून श्रीहरीचे स्तवन केले व त्यांच्या चरणावर पुष्प अर्पण करून त्यांना नमस्कार केला. प्रल्हाद त्या महाभयंकर रूपाला पाहून जराही घाबरला नाही. हा तर माझा भगवंत आहे, तो माझं रक्षणच करणारा आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता आणि म्हणून तो न घाबरता जवळ गेला. प्रल्हादाचे निरागस भक्तिभावामुळे भगवंत शांत झाले आणि त्यांनी प्रल्हादाला जवळ घेतले व त्याला आशीर्वाद दिला. अशा रीतीने भगवंताने ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचाही मान राखला आणि आपल्या भक्ताचेही रक्षण केले. समर्थ प्रल्हादाचं उदाहरण देऊन हे सांगत आहेत की भगवंत नेहमीच आपल्या भक्ताचे रक्षण करतो. तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही, कारण भगवंताला आपला भक्त अतिशय प्रिय असतो. म्हणूनच क्षणाचाही विलंब न करता तो भक्तांच्या मदतीला धावून येतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला, म्हणोनी तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.